तुम्ही काही दिवसांपूर्वी सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर वडील दाखल झाले तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मिठी मारली आणि गळ्यातील सुवर्णपदक पाहताच वडिलांना अश्रू अनावर झाले। त्यांनी मुलीच्या गळ्यातील मेडल पाहिलं आणि कष्टाचं फळ सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनात आली। मुलीला आनंदी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। मुलीला मिठी मारून ते ओक्साबोक्शी रडले। तिच्या गळ्यात विजयमाला घातली आणि शाबासकीही दिली। तिचं नाव स्नेहल शिंदे साखरे। चीनमधील 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघानं सुवर्णपदक पटकावलं। विजेत्या संघात महाराष्ट्र कन्या स्नेहल शिंदे हिनं चमकदार कामगिरी केली। 12 खेळाडूंच्या राष्ट्रीय संघात स्नेहल ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे। ती मूळची पुण्यातील हिंजवडीची असून तिच्या सुवर्ण कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। नक्कीच हे शब्दात सांगणं माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे, कारण गेले 17-18 वर्ष मी या फील्डमध्ये, तर इतक्या वर्षाचा स्ट्रगल आणि कष्टाचं फळ भेटलं असं मला वाटतं। गेम सांघिक आहे, परत आमचा बॉडी कनेक्ट गेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचा फिटनेस लेवल मेंटेन राखणं आणि त्या परफॉर्मन्सवर कंटिन्यू खेळणं हे थोडंसं कठीण असतं। तर त्याच्यासाठी फिटनेस आमचा महत्त्वाचा असतो। तर मी पहिला प्रेफरन्स माझ्या फिटनेसला देते। तर तो मेंटेन करण्यासाठी मग मी जिम, स्विमिंग, सायकलिंग ह्या गोष्टींकडे मी जास्त फोकस करते। हो, नक्कीच आईवडिलांची तर जबाबदारी असतेच की आपल्या पाल्यासाठी गोष्टी करणं, पण लग्न झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासरच्यांचा सपोर्ट। तर मला खरंच या बाबतीत सुदैवी मानते की मला त्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला, कारण मिस्टर माझे स्वतः माझ्या घरापासून माझं ग्राउंड इथनं 1 तासाच्या अंतरावर, तर ते स्वतः मला गाडीत प्रॅक्टिसला घेऊन जाणार, तिथे 2 तास माझ्यासाठी थांबणार, प्रॅक्टिस झाली की मला पुन्हा इथं घेऊन येणार। माझ्या सासूबाई मी 1-1 महिना कॅम्पला असायचे, तर घरात काही सण असेल, गौरी गणपती वगैरे असतील, तर स्वतः म्हणजे त्या एकट्या माझ्या वाटेची जबाबदारी पण त्या स्वतः पार पाडायच्या। तर दोघांचा सपोर्ट मला भेटला, त्यामुळे मी लग्नानंतर ही गोष्ट अचीव करू शकले। एखाद्या कर्तबगार पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते असं आहे, पण हे माझ्या बाबतीत उलटं झालं। माझ्या पाठीमागे लग्नानंतर माझा नवरा तेवढ्याच खंबीरपणे उभं राहिला, म्हणून मी हे लग्नानंतर पण एवढी मोठी गोष्ट मी अचीव करू शकले। वडिलांनी जेवढा पाठिंबा दिला तेवढाच नवऱ्याने आणि सासूने देखील मदत करत प्रोत्साहन दिलं। वडिलांचं मोठं स्वप्न होतं आणि त्यांच्याकडे बघून मोठी ताकद मिळायची। स्वप्न बघा आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा पाठलाग करा। मेहनतीला पर्याय नाही। मी एवढे वर्ष केलेल्या मेहनतीचं फळ आज मला मिळालं, अशी माहिती भारतीय महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू स्नेहल शिंदे यांनी दिली। तिने आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याचं स्वप्न बाळगलं होतं। इंडोनेशियात ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण यावेळी ते साकार झाल्यावर सुवर्ण पदक घेऊनच मायदेशी यायचं ही खूणघाट मनाशी बांधली होती। ती इच्छा पूर्ण झाली। आम्ही सुवर्ण पदक मिळवले, खूप आनंद वाटला। देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजण्यात आपण कारणीभूत ठरलो याचा विजय मंचावर उभं राहिल्यावर अभिमान वाटला, असं स्नेहल म्हणाली। शगुफ्ता शेख, लोकमत डिजिटल, पुणे।